इराणने भारताला मोठा धक्का दिला आहे। भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून यू टर्न घेण्याची वेळ आली आहे। युद्ध सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच असं घडलं आहे। नक्की काय घडलंय सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो। शुक्रवारी इराणनं घोषणा केली होती की स्ट्रेट ऑफ होर्मुझ पुन्हा सुरू करत आहोत। यामुळे कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आणि भारताला दिलासा मिळाला, कारण जगाच्या एकूण तेल आणि गॅस पुरवठ्यापैकी 25% वाहतूक याच मार्गाने होते। पण हा आनंद फक्त काही तासच टिकला। ताज्या शिपिंग ट्रेकिंग डेटानुसार या मार्गावर आता भीतीचं सावट आहे। शनिवारी सकाळी भारतीय आणि ग्रीसच्या 5 मोठ्या जहाजांना भर समुद्रातून अचानक यू टर्न घ्यावा लागला। यात विशेष म्हणजे जेव्हा हा मार्ग अधिकृतपणे बंद होता तेव्हाही भारतीय जहाजांवर अशी वेळ आली नव्हती। पण अमेरिका आणि इराणमधील तणाव टोकाला गेल्याने दहशतीचं वातावरण आहे। इराणनं हा मार्ग पुन्हा बंद केल्याची भीती व्यक्त केली जात आहे। जहाजे दुबई जवळून परत फिरल्यामुळं आता पुन्हा एकदा जागतिक ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। याचा थेट परिणाम इंधनाच्या दरांवर होऊ शकतो। ही परिस्थिती भारतासाठी मोठी धोकेधोकी ठरणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। नसेच अपडेट्ससाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।